Hello, dear friends. Welcome back to my YouTube channel Learn English with DJK. Friends, this video is made for Maharashtra State Board student of 10th class. In this video, we are going to see the English workshop of 3.5, that is the alchemy of nature. Let's begin with the question number first. Go through the text again and complete the web that highlights the various features of flower of hibiscus plant. One is done for you. द अल्केमी ऑफ नेचर या टेक्स्टमध्ये जे हिबिस्कस हे जे प्लांट आहे याचे जे फीचर्स सांगितलेले आहेत त्या फीचर्सला अनुषंगाने आपल्याला ही खालची वेब कंप्लीट करायची आहे. एक त्यांनी आपल्यासाठी करून दिलेलं आहे जसं फ्लावर्स ब्लूम्स एव्हरी फोर्टनाईट, म्हणजे पंधरवाड्याला फुल उमलतं असं एक फीचर्स त्यांनी आपल्यासमोर दिलेलं आहे. 3 फीचर्स आपल्याला टेक्स्ट रीड करून आपल्याला त्याच्यामध्ये फिल करायचे आहेत. जसं पुढचं फीचर आहे थ्रू द डे इट स्माइल्स विथ सन अँड डान्स विथ द वाइंड. नेक्स्ट फीचर आहे बिग ब्राईट अँड टेंडर. अँड द लास्ट स्टार्ट विल्टिंग इन द इव्हिनिंग. असे 4 फीचर्स आपल्याला टेक्स्टमध्ये त्यांनी दिलेले आहेत. नेक्स्ट क्वेश्चन नंबर 2. द रायटर एक्सप्लेन्स द कॉन्ट्रास्ट फीचर्स ऑफ वॉटर अँड रॉक. कॉन्ट्रास्ट म्हणजे विरोधाभास. रॉक आणि वॉटर या दोघांचे एकमेकांच्या विरोधातले वैशिष्ट्य आपल्यासमोर त्यांनी दिलेले आहेत इन द टेक्स्ट. राईट ऑल द फीचर्स ऑफ बोथ वॉटर अँड रॉक इन द गिव्हन टेबल. खाली एक टेबल दिलेला आहे त्याच्यामध्ये वॉटर आणि रॉक याचे फीचर्स आपल्याला मेन्शन करायचे आहेत. जसं मी इथं तुमच्यासमोर चार्टमध्ये ते मेन्शन केलेले आहेत. पहिलं फीचर आहे व्हेरी जंटल, फ्लोज एव्हरी डे, वॉटर कमांड्स आणि इट परफॉर्म्स. त्याच्या अगदी अपोजिट रॉकचे फीचर्स आहेत. जसं इथं जंटल आहे, व्हेरी जंटल, तर व्हेरी हार्ड आहे. फ्लोज एव्हरी डे, तर रॉक काय केव्ड अँड शेप्ड बाय वॉटर. वॉटर कमांड्स, आणि इकडे रॉकचं जर फीचर पाहिलं तर टेक शेप्स ॲज पर वॉटर. आणि वॉटर इट परफॉर्म्स आणि रॉकचं फीचर आहे इट गिव्ज इन. नेक्स्ट क्वेश्चन नंबर 3. इम्पॉसिबल इटसेल्फ सेज. इम्पॉसिबल हा जो वर्ड आहे तो स्वतःच काय सांगतोय, आय ॲम पॉसिबल. डू यू ॲग्री. तुम्ही या गोष्टीला सहमत आहात का? जस्टिफाय युअर आन्सर बाय citing some example from the text and some that you have experienced or heard from someone. 2 एक्झाम्पल आपल्याला सांगायचे. एक टेक्स्टमध्ये दिलेलं या संदर्भातलं आणि एक तुमच्या स्वतःच्या अनुभवातलं असेल किंवा इतर कोणी तुम्हाला सांगितलेलं असेल. असे 2 एक्झाम्पल तुम्हाला इथे द्यायचे आहेत. द आन्सर इज लाईक येस आय एम ॲग्री विथ द अबोव स्टेटमेंट. वरच्या स्टेटमेंटशी मी ॲग्री आहे. We saw an ants army carrying a fly which can at least 10 times than ant size. आपण मुंग्यांची आर्मी ज्याला म्हणतो आपण, ती एका बटरफ्लायला घेऊन जाते, फुलपाखराला काय करते, घेऊन जाते स्वतःच्या खांद्यावर. जो फुलपाखरू या मुंगीच्या साईजच्या 10 पट मोठा आहे, परंतु सगळ्यांच्या युनिटीमुळे ते शक्य होतं. द ants ऑर्गनाइज्ड देमसेल्फ अराउंड द फ्लाय. सगळ्या मुंग्या काय होतात, त्या फ्लायच्या आजूबाजूला, त्या माशीच्या आजूबाजूला काय होत आहे, जमा होत आहेत. लिफ्टेड इट ऑन फ्रेल फ्लेअर्स अँड कॅरीड इट टू क्वाईट अ डिस्टन्स. स्वतः त्या एकाच प्रयत्न त्याला उचलतात आणि काही अंतरावर त्याला घेऊन जातात. इट बिकम पॉसिबल बिकॉज ऑफ द टीमवर्क. आणि हे का शक्य आहे, ते फक्त टीमवर्कमुळं शक्य आहे. एकत्र येऊन काम केल्यामुळं ती गोष्ट शक्य आहे. नेक्स्ट क्वेश्चन नंबर 4. फाइंड सिनोनिम्स फ्रॉम द टेक्स्ट फॉर द फॉलोइंग वर्ड्स फ्रेजेस. खाली जे काही फ्रेजेस किंवा वर्ड्स दिलेले आहेत त्याला आपल्याला सिनोनिम्स शोधायचे, म्हणजे समानार्थी शब्द. स्ट्रॉंग फिलिंग ऑफ फिअर ऑर रिक्वेस्ट. याच्यासाठी जी जे सिनोनिम्स आहेत ती
बी आहे टू डायरेक्ट ऑथॉरिटीली, याच्यासाठीची सिनॉनिम्स आहे कमांड. सी टू पिअर थ्रू, तर याच्यासाठीची जी सिनॉनिम्स आहे तुमच्यासमोर आहे पिपिंग थ्रू. लार्ज अँड इम्प्रेसिव्हली ब्युटिफुल, अशा डी फ्रेज दिलेली आहे, याच्यासाठीची सिनॉनिम्स आहे मॅजेस्टिक. अँड द लास्ट इझिली ब्रोकन ऑर डॅमेज्ड, याच्यासाठीची जी सिनॉनिम्स दिलेली आहे ती आहे फ्रेल. फ्रेंड्स, we will move forward to the question number 5. How can you prove this maxim? Maxim म्हणजे नीतिवचन. To be incorrect. समोरचं दिलेलं जे नीतिवचन आहे ते खोटं आहे किंवा चुकीचं आहे हे तुम्हाला प्रूव्ह करायचं आहे. आता ते नीतिवचन काय आहे? टू मेनी कुक्स स्पॉइल द ब्रोथ, म्हणजे काय? भाराभर आचारी वर्णामध्ये मीठ भारी, भाराभर आचारी वर्णामध्ये मीठ भारी, असं नीतिवचन आपल्याला दिलं आहे. आणि ते नीतिवचन चुकीचं आहे, खोटं आहे हे आपल्याला प्रूव्ह करायचं आहे. राईट अ काउंटर व्ह्यू ऑन द गिव्हन टॉपिक, याच्यावर एक तुम्हाला काउंटर व्ह्यू लिहायचं आहे. क्लिव आहे टीमवर्क, आणि तुम्हाला प्रूव्ह करायचं आहे की हे नीतिवचन इनकरेक्ट आहे. लेट्स सी द आन्सर. In many tasks like preparing a recipe, only one person must follow a single method. If one person insists on adding salt while another says that sugar should be added. बघा काय म्हणतोय, एखादं कार्य करायचं आहे, जसं उदाहरण घेतलं की आपल्याला स्वयंपाक करायचा. स्वयंपाक करताना आपण काय करायला पाहिजे? एकाच व्यक्तीला फॉलो करायला पाहिजे. इफ वन पर्सन इन्सिस्ट ऑफ ॲडिंग साल्ट, एखादा जर व्यक्ती दुसऱ्या व्यक्तीला इन्सिस्ट करत असेल की मीठ त्याच्यामध्ये टाका, तर दुसरा काय म्हणेल? दॅट शुगर शुड बी ॲडेड, साखर पण त्याच्यात ॲड करायला पाहिजे. द टेस्ट ऑफ द डिश विल स्पॉइल, आणि असं एकमेकांना आपण हे करून जर केलं तर काय होईल? त्या भाजीची टेस्ट आपल्याला बिघडून जाईल. इट मीन्स डिफरंट पीपल कम अप विथ डिफरंट आयडियाज. प्रत्येक व्यक्तीच्या मनामध्ये वेगळी आयडिया असते, वेगळी कल्पना असते. इफ ऑल द आयडियाज आर फॉलोड, द अटेम्प्ट ऑफ एनी टास्क विल बी कम्प्लीट फेल्युअर. आणि अशा वेगवेगळ्या आयडिया घेऊन एखादं टास्क जर आपण कंप्लीट करायचा प्रयत्न केला तर ते काय होईल? अयशस्वी होईल. नेक्स्ट क्वेश्चन नंबर 6. मेक अ लिस्ट ऑफ ऑल द वर्ड्स रिलेटेड टू द वर्ड ओशियन. ओशियनच्या संबंधातले त्याच्याशी रिलेटेड असणारे वर्ड्स आपल्याला लिहायचे आहेत. जसे 2 वर्ड्स आपल्यासमोर दिले आहेत, फिशर्स आणि साल्टी. नेक्स्ट वर्ड आहे गल्फ, क्रुसियर, शिप, फिश यासारखे वर्ड, आणि इतरही वर्ड तुम्ही याच्यामध्ये ॲड करू शकता. नेक्स्ट क्वेश्चन नंबर 7. द ऑथर हॅज व्हेरी पॉझिटिव्हली डिस्क्राईब्ड द डिफरंट थिंग्स इन नेचर. या लेसनमध्ये जो लेखक आहे यांनी अनेक गोष्टी खूप पॉझिटिव्हली आपल्यासमोर वर्णन करून सांगितल्या आहेत निसर्गाविषयीच्या. डिस्कस विथ युअर पार्टनर द स्पेशल फीचर्स ऑफ ईच वन ऑफ देम. तुमच्या पार्टनरबरोबर तुम्हाला काय करायचं आहे? प्रत्येक पार्टचं ज्याचं वर्णन केलेलं आहे त्याचे स्पेशल फीचर्स आणि व्हॅल्यू लर्न्ड या 2 गोष्टी आपल्याला इथे मेन्शन करायच्या आहेत. ॲड ऑन द लिस्ट, आणि प्रत्येक गोष्टी इथं लिस्टमध्ये ॲड करायची आहे. जसं फर्स्ट दिलेलं आहे वॉटर. वॉटरचं स्पेशल फीचर्स काय आहे आणि त्याच्यामधून आपण काय शिकतोय? व्हॅल्यू लर्न्ड, मूल्य. तर स्पेशल फीचर आहे फ्लोज, आणि त्याची जी व्हॅल्यू आहे कन्सिस्टन्सी आहे, सातत्य आहे त्याच्या वाहण्यामध्ये. ते कुठं अडखळत वाहत नाही किंवा आता वाहतंय थोड्या वेळ थांबतंय नंतर वाहायला सुरुवात होते असं नाही. तर त्याच्यामध्ये काय आहे? कन्सिस्टन्सी आहे. रेनबो अट्रॅक्टिव्ह आहे. स्पेशल फीचर्स आपल्याला सप्तरंग आकाशात दिसले की सगळेजण त्याच्याकडे पाहतो आपण. व्हॅल्यू लर्न्ड चिअर अप अस, तो आपल्याला काय करतो? प्रेरणा देतो, चिअर अप करतोय. कॅटरपिलर ट्रान्सफॉर्मेशन हे कॅटरपिलरचं स्पेशल फीचर्स आहे. आणि व्हॅल्यू लर्न्ड काय आहे? तर स्प्रेड ब्युटी. नेक्स्ट पार्ट ऑफ नेचर आहे फ्लावर. फ्लावरचं स्पेशल फीचर ब्लूम्स. व्हॅल्यू लर्न्ड
एन्जॉयमेंट ऑफ लाईफ. नेक्स्ट पार्ट ऑफ नेचर आहे फ्रूट, स्पेशल फीचर्स आहे स्वीट, व्हॅल्यू लर्न्ड आहे केअर फॉर अदर्स. नेक्स्ट पार्ट ऑफ नेचर आहे रॉक, हार्ड हे त्याचं स्पेशल फीचर आहे आणि कामनेस ही व्हॅल्यू लर्न्ड आपण याच्यामधून रॉकमधून घेतो. अँड द लास्ट ट्री पार्ट ऑफ नेचर आहे, याचं स्पेशल फीचर आहे शेल्टर आणि हेल्प ऑल ऑफ अस ही व्हॅल्यू लर्न्ड याच्यामधून आपण शिकतो. फ्रेंड्स, दिस इज व्हॉट द इंग्लिश वर्कशॉप. नाऊ वी विल मूव फॉरवर्ड टू द नेक्स्ट पार्ट, दॅट इज लँग्वेज स्टडी. मॅच द पेअर ऑफ अँटोनॉम्स. अँटोनॉम्सच्या पेअर आपल्याला काय करायच्यात, या वर्ड्स बरोबर मॅच करायच्यात. जसं जंटल हा वर्ड आहे, याचं अँटोनॉम्स आपल्याला शोधायचं आहे. जंटलचं अँटोनॉम काय आहे, स्ट्रॉंग. म्हणजे त्याचं जे ऑप्शन आहे ते सी ऑप्शन करेक्ट आहे. इम्पॉसिबल हा जो वर्ड आहे, याचं जे अँटोनॉम आहे ते म्हणजे पॉसिबल. अँटोनॉम्स म्हणजे विरुद्धार्थी शब्द. आता आपण सिनोनॉम्स पाहिले होते मागच्या एका क्वेश्चनमध्ये. कोलोस्कॉल याचं जे आहे ते आहे स्मॉल, शॉर्ट याचं आहे लॉंग, डिफिकल्ट तर इझी आणि डेलिकेट तर त्याचा अँटोनॉम आहे हार्ड. नेक्स्ट क्वेश्चन दिलेला आहे लँग्वेज स्टडी, कंप्लीट द टेबल. खाली नाऊन, व्हर्ब, ॲडजेक्टिव्ह आणि ॲडव्हर्ब दिला आहे. तर आपल्याला एक वर्ड दिलेला आहे, जसं पहिला वर्ड आहे स्ट्रॉंग, हा ॲडजेक्टिव्ह दिलेला आहे, त्याचं आपल्याला नाऊन, व्हर्ब आणि ॲडव्हर्ब शोधायचं आहे. जसं फर्स्ट स्ट्रॉंगचं नाऊन आहे स्ट्रेंथ, व्हर्ब त्याचं होईल स्ट्रेंथेन आणि ॲडव्हर्ब होईल स्ट्रॉंगली. पॅशन हे नाऊन दिलेलं आहे, त्याचा व्हर्ब होत नाही, त्याचं ॲडजेक्टिव्ह पॅशनेट आहे आणि ॲडव्हर्ब हे पॅशनेटली आहे. पुढे वर्ड दिलेला आहे व्हर्ब चेंज, याचं नाऊन सेम आहे चेंज, याचं ॲडजेक्टिव्ह आहे चेंजफुल, याचं ॲडव्हर्ब होत नाही. नेक्स्ट आहे ऑर्गनायझडली, हा ॲडव्हर्ब आहे, आपल्याला त्याचं नाऊन ऑर्गनायझेशन होईल, त्यानंतर ऑर्गनाइज हे त्याचं व्हर्ब होईल आणि ऑर्गनायझेशनल हे त्याचं ॲडजेक्टिव्ह होईल. फ्रेंड्स, दिस इज व्हॉट द इंग्लिश वर्कशॉप अँड लँग्वेज स्टडी ऑफ द लेसन द अल्केमी ऑफ नेचर. Thank you very much for being with DJK. You can follow us on Instagram, Telegram, Twitter, Facebook. You can search my YouTube channel by name Dadasaheb Kashid. This channel is for English learners only. Thank you very much.